नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे आरटीओ हद्दीत एटीएस फिटनेस केंद्र सुरू नसल्याने वाहन चालक व मालक अडचणीत आले आहेत. फिटनेस नूतनीकरणासाठी नाशिकला जावे लागत असून वेळ आणि खर्च वाढला आहे. यामुळे मालवाहतूक ठप्प होण्याची शक्यता असून संघटनेने तातडीने व्यवस्था न झाल्याने कामबंद आंदोलन केले असून या आंदोलनात शहराचे आमदार अनुप अग्रवाल व भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी मध्यस्थी केली. आमदार अग्रवाल यांनी वरिष्ठांना फोन लावून संघटनेची मागणी मान्य केली. गेल्या 2-3 महिन्यापासून जी अडचण येत होती पासिंगची, फिटनेसची, ती व्यवहारे साहेबांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी ती संपवलेली आहे. आज रात्री किंवा सकाळपासून पासिंग आणि फिटनेसचं काम या ठिकाणी चालू होणार आहे आणि गडकरी साहेबांच्या PNशी माझं आत्ता बोलणं झालेलं आहे. त्यांनी सविस्तर पत्र मागवलेलं आहे. ते टाकून कदाचित धुळ्याला पूर्ववत जसं मागं चालू होतं तसंच काम या ठिकाणी चालू होईल आणि अधिवेशनात जर हा विषय मार्गी लागला नाही तर अधिवेशनात नक्कीच या विषयावर मी तिथं LAQ मांडेल आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावेल. परंतु आता तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. 8-10 दिवसात जेवढ्याही गाड्या पेंडिंग आहे त्या सर्व क्लिअर करायचं काम या ठिकाणी करणार आहेत. तरी संघटना आणि सर्व एजंट जे पण असतील त्यांच्या वतीने साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. रोजी मान्यवर आमदार साहेब गजूभाऊ शेठ अंपळकरजी, नंतर व्यवहार साहेब, अजून सगळे माझे मित्र, मोटर मालक, एजंट, सहकारी सगळे, आज आपण जे 2-3 जण झटापटी करतोय त्याला आज पूर्ण विराम मिळालेला आहे. साहेबांनी, व्यवहार साहेबांनी, भैया साहेबांनी वरच्या लेवलला म्हणजे वरिष्ठ लोकांशी बोलून आज असा निर्णय घेतला. ते सांगितलं तुम्हाला, परत सांगायची गरज नाही. तरी एकदा माझ्याकडनं मी जाहीर करतो की साहेबांनी, भैया साहेबांनी, गजभाऊंनी यांच्या सगळ्याच्या प्रयत्नाने आज नंदुरबार जे येथील जे काम चालू आहे फिटनेसचं ते काम धुळ्यात होईल. तिथले 2 अधिकारी किंवा 3 अधिकारी आपल्याला देतील असं शब्द व्यवहार साहेबांनी भैयाला दिलेला आहे आणि आज नाही तर उद्यापासून ते काम सुरळीत होईल आणि ज्यांचे गाड्याचे पासिंग फिटनेस बाकी असेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या लवकर गाड्यांच्या पासिंग करून घेणं हे माझे जाहीर आव्हान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काहीतरी टेम्पोररी व्यवस्था आपल्याला करावी लागेल ना, तर मग ते काहीतरी आदेश द्या ना साहेब. तर असं तर गरीब लोक कुठं नाशिकला जातील आणि कुठं रिक्षा कुठं जाईल नाशिकला, टोल कोण भरेल एवढं. हां हां चालेल, तुम्ही हात करूया. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.